त्यानंतर आपला पुढचा पॉईंट येतो म्हणजे कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. हे सोशल हेल्थ टॉपिक आहे, हा जनरल टॉपिक आहे खूप. सो याच्यामध्ये जे सोशल आपली हेल्थ आपण सोशल हेल्थ म्हणजे नक्की काय आहे ते त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. सो इथे पुढचा पॉईंट दिला त्याने कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. म्हणजे कम्युनिकेशन मीडिया मीडिया जे आहेत आता आपण जे सगळं यूज करतो ते आणि त्यांचा एक्सेसिव्ह यूज. सो टू caricatures presenting the situation of the year 1998 and 2017 about playing on playground are given below. म्हणजे अगोदर कसं व्हायचं प्लेइंग म्हणजे त्यांनी एक्झाम्पल दिले. फॉर एक्झाम्पल प्लेइंग ऑन अ प्लेग्राऊंड याचा एक्झाम्पल दिले. ऑब्झर्व द पिक्चर्स म्हणजे खाली जे पिक्चर्स आहेत ते ऑब्झर्व करायचे आहे आणि एक्सप्रेस युअर ओपिनियन अबाउट द डिफरंट सिच्युएशन. म्हणजे ही डिफरंट सिच्युएशन दिली की आता कसं आहे आणि अगोदर कसं असायचं. सो नाउ इट इज एक्सेसिव्ह अननेसेसरी अँड इरिटेशनल यूज ऑफ irrational use of modern technology and communication media is become a sensitive issue through the viewpoint of social health. म्हणजे आता सोशल हेल्थच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांनी एक्सेसिव्ह अननेसेसरी यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. ओके, सो पर्सन स्पेंडिंग द टाइम विथ सेल फोन्स फॉर सेव्हरल अवर्स आर युजली अनअवेअर ऑफ द सराउंडिंग. म्हणजे जे लोक फोन यूज करतात, एक्सेसिव्ह मोबाईल फोन्स यूज करतात ते अनअवेअर असतात अबाउट द सराउंडिंग, व्हॉट हॅपन इन द सराउंडिंग. त्याच्याबद्दल ते पूर्णपणे कसे असतात, अनअवेअर असतात. सो दिस इज ऑल्सो सॉर्ट ऑफ ॲडिक्शन अँड लिडिंग टू द एंडेंजरिंग ऑफ द सोशल हेल्थ. आणि हे काय एक टाईपचं काय ॲडिक्शन आहे म्हणून सांगितलंय त्यांनी. सो व्हेरियस फिजिकल प्रॉब्लेम्स लाईक टायर्डनेस, हेडेक, इन्सोमिया, forgetfulness, tinnitus, joint pains, and problems in vision may arise due to the radiations of the cell phone. म्हणजे कोणकोणते प्रॉब्लेम आहेत बघा. टायर्डनेस आहे, टायर्डनेस म्हणजे थकल्यासारखं वाटणे. हेडेक इन्सोमिया म्हणजे झोप नाही येते वगैरे त्या टाईपमध्ये येतं इन्सोमिया. त्यानंतर फॉरगॉटफुलनेस म्हणजे विसरणे, यासारखे काही सिमटम्स किंवा प्रॉब्लेम्स दिसून येतात. सो more serious fact is those radiations penetrate the bone of the children more effectively than bone of the adult. म्हणजे रेडिएशन्स जे असतात ते अफेक्ट करू शकतात बोन्सना. पर्सन कंटिन्युअसली युझिंग द कॉम्प्युटर्स आणि इंटरनेट बिकम सोलायटरी म्हणजे लोनलीनेस किंवा एकाकीपणा असतो. सो दे कॅनॉट एस्टॅब्लिश हार्मोनियस रिलेशनशिप विथ रिलेटिव्स अँड अदर मेंबर्स ऑफ द सोसायटी. म्हणजे दे कॅनॉट मेंटेन युअर रिलेशनशिप. ते रिलेशन्स नाही मेंटेन करू शकत आपल्या रिलेटिव्स बरोबर किंवा मेंबर्स ऑफ द सोसायटी. सो हॅबिच्युअली दे बिकम सेल्फ सेंटर्ड अँड देअरबाय दे मे डेव्हलप प्रॉब्लेम लाईक ॲट्युनिझम अँड सेल्फिशनेस आणि ॲटोनिझम हे प्रॉब्लेम दिसून येतात त्यामुळे. Okay, so they become less sensitive towards others. Chronic effects of such tendency is that they are not ready to help others in need and hence they also do not get it in need. म्हणजे ते कोणाला मदत पण करू इच्छिणार नाही आणि स्वतः त्यांना ज्यावेळी गरज असेल त्यावेळेस त्यांना पण मदत मिळणार नाही. त्यामुळे क्रोनिक इफेक्ट म्हणजे काय, तर क्रोनिक इफेक्ट म्हणजे लॉंग टर्म इफेक्ट काय दिसतात, तर ओव्हरऑल यूज केल्यामुळे एक्सेसिव्ह कम्युनिकेशन मीडियमचा किंवा या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा एक्सेसिव्ह यूज केल्यामुळे आपल्यावर जे बरेचसे इफेक्ट होतात ते विच अल्टिमेटली लीड्स टू द हॅम्पर द सोशल हेल्थ. हे काय करतात, हॅम्पर करतात सोशल हेल्थ. लक्षात ठेवा, सोशल हेल्थवर याचा इफेक्ट होतो असं दिलं इथे तुम्हाला. सो हे पण पुढचा जो पॉईंट आहे हा तो पण सेम आहे, कम्युनिकेशन एक्सेसिव्ह यूज ऑफ कम्युनिकेशन मीडियम. So children who watch the cartoon film. So tendency and behavior of the children who play the games like virtual wars and car race, especially deliberately brought about virtual accidents in games, gradually becomes negative. म्हणजे आता ज्या गेम्समध्ये बघा व्हर्च्युअल गेम्स असतात, व्हर्च्युअल वॉर्स किंवा कार रेस असतात, त्यांच्यामध्ये काय इफेक्ट होतो की जनरली निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसून येतो. जनरली ग्रॅज्युअली बिकम निगेटिव्ह. Okay, some games available on the cell phones and computers are extremely time consuming and also cause economic losses to lose concentration on some essential subjects and may also prove fatal. म्हणजे काही गेम्स जे असतात टाइम कन्झ्युमिंग असतात, लॅपटॉपवर किंवा आपण कॉम्प्युटरवर खेळत असतो
आणि काय होतं की त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं अँड विच मे अफेक्ट द मेन सब्जेक्ट, म्हणजे मेन काही आपलं कॉन्सन्ट्रेशन करण्याचं जे काम असेल ते त्याच्यामुळे काय होतं अफेक्ट होतं. सो अलॉंग विथ सम युजफुल पर्पजेस ह्यूज इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन द इंटरनेट. आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला जर ठेवल्या तर खूप सारे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे इंटरनेटवर. सो ह्यूज इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन इंटरनेट इज यूज फॉर viewing some inappropriate videos too. म्हणजे inappropriate videos बघण्यासाठी. However, there is a governmental regulation over such media. Websites, movies and cartoon films inappropriate for children are banned by the government. म्हणजे जे inappropriate movies, videos वगैरे असतात ते बॅन केलेले आहेत चिल्ड्रनसाठी. So why is there increase in news of death by drawing in season, following in deep valleys and under trains during catching the cell phone selfie. म्हणजे बघा सेल्फी घेताना कुठे खाली डोंगरावरून खाली घसरून पडला किंवा असे न्यूज आपण बघतो. तर हे न्यूज का होतात तर इट इज ऑल्सो ड्यू टू द excessive use of the communication media or addiction of the communication media. So there is an increasing competition to upload the videos of road accident instead of helping the victims. What is the mentality of such people? म्हणजे एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट झाला तर त्याचा व्हिडिओ काय केला जातो सोशल मीडियावर अपलोड केला जातो रादर दॅन सपोर्टिंग द पर्टिक्युलर पीपल. म्हणजे कोण आहे त्याच्यात जखमी झाला त्याच्यात त्याला सपोर्ट करण्याऐवजी त्या ऍक्सिडेंटचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी काय असते कॉम्पिटिशन असते सोशल मीडियावर. सो हे पण एक काय आहे एक हे त्याचे साईड इफेक्टच आहे. सो वाय आर सम व्हिडिओ क्लिप्स ऑफ पेरेंट्स थ्रेटनिंग और हिटिंग द चिल्ड्रन नॉट स्टडिंग ॲज पर देअर विश और डोमेस्टिक आर व्हेरी कॉमन ऑन सोशल मीडिया नाउडेज. म्हणजे हे काही प्रॉब्लेम्स दिले आहेत जे की एक्सेसिव्ह यूज ऑफ कम्युनिकेशन मीडियामुळे फेस करायला लागतात. So persons including in such destructive and unnatural activities is usually under stress and such activities are twisting of street. मग मेडिकल सायन्सने काय डिक्लेअर केले बघा की मेडिकल सायन्स डिक्लेअर दॅट such activities as mental illness. So person including in selfie is not aware about the world around and risks. This is called as a selfie side. याला काय म्हणतात selfie side म्हटलं. Person including in domestic violence, sending messages to others before committing suicide, or those who send the video clip of suicidal act are mentally ill and do they do so to win the sympathy. So hence make the constructive use hence the make the constructive use of communication media like television, phone and internet for essential needs and entertainments only, but do not go into the clutches by spending hours with those media. म्हणजे या मीडियावरती जी आपण इन्फॉर्मेशन आहे ती आपण मिळवली पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह कम्युनिकेशन लाईक टेलिव्हिजन, फोन, इसेन्शियल ज्या गोष्टी असतील त्या आपण इंटरनेटवर सर्च केल्या पाहिजे, बट do not spend hours and hours on the communication media. Okay, so this is about the communication media, excessive use of communication media. So हा पुढचा पॉइंट आहे सायबर क्राइम्स. So bank continuously spread the message on mobile phones about not to disclose the Aadhaar, PAN card, credit card, debit card number to other and other personal information if demanded by any person. म्हणजे बाकी कोणीही इन्फॉर्मेशन ही जर मागितली तर तुम्ही देऊ नका, असे कायम सारखे बँक मेसेज काय करतात स्प्रेड करत असतात. So do not disclose your PIN to anyone while withdrawing cash from ATM machine or purchasing through the cash payment. So why such instructions are given for our safety? So consumers are deceived by showing superior items on websites but actually selling the items of either inferior quality or impaired ones. ओके, म्हणजे हे असं काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे आपण ज्यावेळी ऑनलाईन काही एखादी गोष्ट खरेदी करत असतो त्यावेळी आपल्याला वेगळी गोष्ट म्हणजे काहीतरी अट्रॅक्टिव्ह दाखवलं जातं. सो फॉर ते सायबर क्राईमच्या अंडर सगळं येतं. सो bank transactions are done using PIN without the knowledge of consumers. म्हणजे बँक ट्रान्झॅक्शन जे असतात ते पिन माहिती आहे आपल्याला, पिनने केले जातात विदाउट द नॉलेज ऑफ कन्झ्युमर्स.
Confidential information about government, institute, and companies is obtained from internet with the help of computers programs and other ideas are and misused. This is called as the hacking of the information. म्हणजे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जी असते बघा गव्हर्नमेंटकडे किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटकडे कंपनीकडे ती हॅकिंगने मिळवली होती आणि त्याचा मिसयूज केला जातो. सो ही जी गोष्ट आहे त्याला हॅकिंग ऑफ द इन्फॉर्मेशन म्हणतात. सो नाऊ डेज crimes like opening a fake account on Facebook and displaying false information and thereby teasing the girls and exposing them financially. म्हणजे म्हणजे फेक अकाउंट वगैरे काढला तर वगैरे सगळं. Misuse or illegal sale of the written literature, softwares, photos, videos, music, etc. of others by obtaining from internet is called as a piracy. पायरेसी म्हणजे काय तर एखाद्याने काहीतरी लिटरेचर लिहिलंय किंवा एखाद्याचे फोटो सॉफ्टवेअर्स काय करणं ते मिळवणं आणि मिसयूज करणं किंवा इलिगल यूज करणं. ओके. सो हे आहे सायबर क्राईम मध्ये. हा सेम आहे पॉईंट सायबर क्राईम मधला. सो इलेक्ट्रॉनिक मीडिया इज नॉट मिसयूज electronic media is also misused by sending derogatory messages, spreading vulgar pictures and inflammatory statements. असे काही म्हणजे काही सेंड करून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मिसयूज केला जातो. त्यानंतर एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू मीडिया लाईक म्हणजे एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू मीडिया लाईक ईमेल, फेसबुक अँड व्हॉट्सअप ऑफर्स व्हेरी फास्ट. म्हणजे एक्सचेंज आपल्याला लगेच समजतं, एक्सचेंज होते इन्फॉर्मेशन. So, however, our personal information and phone numbers are automatically spread and thereby reaches to unwanted person, which leads to the malpractices like incoming of unnecessary messages. Some of such messages are either impaired or shut down the mobiles on computers. So, all of the above mentioned incidents are examples of cybercrime. Committing such crime is also a mental illness. म्हणजे एखादा जर इंडिव्हिज्युअल असे सायबर क्राईम मध्ये इन्व्हॉल्व असेल सो इट इज नथिंग बट मेंटल इलनेस. याला पण मेंटल इलनेसच म्हणतात. सो later on the criminal also had to face the mental stress. So cybercrime unit has been newly launched in police department. सायबर मी वेगळे लॉन्च केले. So cybercrime experts cybercrime and their by find a criminal with the help of internet. म्हणजे ते पण कसं सायबर क्राईम कोण करते ते इन्व्हेस्टिगेट करतात आणि देअर बाय फाइंड अ क्रिमिनल विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. सो दिस इज ऑल अबाउट द सायबर क्राईम. सो स्ट्रेस मॅनेजमेंट हा पॉईंट आहे बघा. सो हॅव यू सीन द लाऊडली लाफ्टिंग सिटिजन्स इन मॉर्निंग इन पब्लिक गार्डन. म्हणजे बघा पब्लिक गार्डन्समध्ये जे सिटिजन्स असतात सिनियर सिटिजन्स किंवा ते काय करत असतात हे आपल्याला माहिती आहे लाफ्टर क्लब असतो तो. सो नेम ऑफ दिस न्यूली पॉप्युलराइज कन्सेप्ट इज लाफ्टर क्लब. These people relieve their mental stress by laughing loudly. Various ways of expression like establishing communication with friends, peers, cousins, teachers, and more importantly, parents. No, nothing down our feelings, expressing our feelings with near and dear ones help us to relieve the stress. म्हणजे आपण जर बोललो एखाद्यासमोर तर मग आपला स्ट्रेस काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. सो fostering the hobbies like material collection, photography, reading, cooking, rangoli, dancing, etc. help us to properly utilize the free hours. म्हणजे काही आपण हॉबीज आपल्या मेंटेन केल्या पाहिजे. बाय डायव्हर्टिंग द एनर्जी अँड माइंड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थॉट्स आर ऑटोमॅटिकली न्यूट्रलाइज. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगकडे आपलं माइंड आपण काय केलं पाहिजे, मूव्ह केलं पाहिजे. ओके. सो लर्निंग अँड लिसनिंग टू द म्युझिक, singing keep us happy and drives away the stress. So music has the power of changing the mindset. Importance of outdoor games is unparalleled. म्हणजे आउटडोअर गेम्स खेळले पाहिजेत आपण. सो देअर आर व्हेरियस बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स लाईक इट कॉजेस फिजिकल एक्सरसाइज, इम्प्रूव्ह डिसिप्लिन, इंटरॅक्शन अँड टेंडन्सी ऑफ युनिटी आणि लोनलीनेस इज ड्रिवन अवे अँड पर्सन बिकम्स मोर सोशल. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी सोशल आपल्या हॉबीज आपण मेंटेन केल्या पाहिजेत.
ओके पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि आउटडोअर्स गेम्स आहेत ते आपण काय केले पाहिजे पर्सन्स बिकम्स मोर सोशल. बघा रेग्युलर एक्सरसाइजिंग मसाजिंग अँड विजिटिंग द स्पा टू help to relieve the stress. Yoga is not limited for asanas and pranayams, but it is include discipline, balance and good food and medication too. So deep breathing, yogic sleep, yogasans, etc. are good for health. हे सगळे काय चांगले. मेडिकेशन ऑल्सो इम्प्रूव्ह द ॲबिलिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन. इट इम्पार्ट्स द पॉझिटिव्हिटी इन अवर temperament. So, medication helps the students to improve the concentration in their studies. So, deliberate inculcations of characters like time management, planning of our own duties, and decision power is nothing but cultivating the socially strong and ideal personality. म्हणजे आपला टाइम मॅनेज करणे किंवा प्लॅनिंग करणे आपल्या ड्युटीज काय काय आहेत त्यांच्या. सो हे सगळं कशामुळे होतं तर प्रॉपर मेडिकेशनमुळे पण होऊ शकतं. So this leads to the cultivating the socially strong and ideal personality. So nature is closest friend to of human beings. Hobbies like gardening, bird watching, in nature, rearing domestic animals, etc. So helps to create positive mindset, improve confidence. So social health can be maintained by keeping ourselves aware about the happening around us, neutralizing the negative thoughts. So this is the तुम्हाला हा एक पॉइंट दिलेला त्यांनी म्हणजे एक्सरसाइज वगैरे लाफ्टिंग